चमचमीत आणि झटपट बनणारी डांगराची भाजी। इथे मी डांगराचे उभे उभे काप करून घेत आहे। मी डांगराची पाट काढलेली नाही, म्हणजे जे वरचे साल असते ते काढलेले नाही। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढून घ्या। उभे काप करून झाल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि डांगर धुवून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि कूट तयार करून घ्यायचा। गॅसवर एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि थोडीशी हळद घालायची। आता जो आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट केला होता तो घालून परतून घ्यायचा। काही ठिकाणी डांगराला लाल भोपळा असेही म्हणतात। परतून झाल्यानंतर डांगराचे काप घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही भाजी शिजवताना बिलकुल पण पाण्याचा उपयोग करायचा नाही, वाफेवरच ती मस्त शिजते। आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजताना 2 मिनिटं झाले आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची। अशा प्रकारे आपली डांगराची भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा मग मुगाच्या डाळीच्या खिचडीसोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून भाजी सर्व करून घेऊया। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।